नमस्कार, मी डॉक्टर निकिता तळेकर. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. बरेचसे डेंटिस्ट ज्या विषयावरती बोलायला घाबरतात किंवा न्यू बिगिनर्स जे असतात त्यांना प्रश्न पडतो कायम. ते म्हणजे की मॅम मी प्रॉपर पेशंटला काउन्सिलिंग करत आहे, डायग्नोसिस करत आहे, एक्सरे इंटरप्रिटेशन करत आहे, त्यांना समजावून सांगत आहे, पेशंट अवेअरनेस करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे. पण स्टील पेशंट ट्रीटमेंटसाठी आपण म्हणतो डिले करतायत किंवा रेडी नाही होत आहेत. तर या बाबतीत तुम्हाला मला एक किस्सा सांगायचा होता की असंच एका कलिगची स्टोरी आहे की ज्यांच्याकडे एक आजोबा आले होते आणि त्यांनी एक फ्लेक्झिबल डेंचर सारखं म्हणजे कवळी सारखं बनवून घेतलं होतं. आता ते बनवल्यानंतर त्यांची बिलकुल मानसिकता नव्हती की त्यांनी एखादं काळघालीचं असं काहीतरी दात किंवा असं काहीतरी ट्रीटमेंट करून घ्यावी. त्यांना पाहिजे होतं कम्प्लिटली फिक्स्ड, जे की कधीच नाही निघणार, जे कधीच नाही तुटणार, जे की कधीच त्यांना असं फील देईल की जणू काही नॅचरल आहे. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, विदाउट इम्प्लांट्स किंवा विदाउट इवन आफ्टर सम गुड इम्प्लांट प्रोसिजर्स, जे नॅचरल आहे, जे देवाने दिलेलं आहे, ते आपल्याला अचीव्ह करता येत नाही. वी आर जस्ट ट्राइंग टू मिमिक द गॉड्स क्रिएशन. वी कॅन नॉट क्रिएट द नॅचरलिस्ट, म्हणजे जे एकदम बेस्टेस्ट आणि क्लोजेस्ट असेल ते आपण प्रिपेअर करतो, नॅचरल नाही करू शकत. सो त्या आजोबांची बिलकुल मानसिकता नव्हती आणि बिचाऱ्यांनी कवडी घेतली, सगळं झालं, डन डस्टेड, फिटिंग एक नंबर आहे, त्यांना प्रॉपरली ऑक्लुजन आहे, सगळ्या गोष्टी. द लॅब प्रोसिजर वॉज अमेझिंगली डन फ्रॉम अ रिअली रिनाउंड लॅब. पण अल्टिमेटली काय झालं, त्यांची मानसिकता नाही, त्यांनी ते बसवलं नाही. आता बरेच जण प्रश्न विचारतील की काडघालीच का पाहिजे होतं. तर बेसिकली त्यांची स्मोकिंगची हॅबिट एवढी भयंकर होती की त्यांची बोन क्वालिटी वगैरे डिस्टर्ब होती. त्यामुळे आपण इम्प्लांट एकदम हेवी स्मोकरला देऊन पण काही ऍज सच त्यांचं प्रोग्नॉसिस पुअर राहिलं असतं, त्यामुळे ते दिलं गेलं नाही आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते वापरलं नाही. फॉर लाईक ऑलमोस्ट 1 year त्यांनी काहीही ती कवडी वापरली नाही. युज टू फील की कसं बनवलंय, का बनवलंय, आणि ज्या वेळामध्ये आपल्याला एक्सेप्टन्स नसतो तेव्हा आपण त्यामध्ये काय शोधतो, चुका. सो आपण सगळ्या गोष्टींच्या चुका शोधतो की नाही मला हे बसतच नाही, मला असंच करतंय, मला तसंच करतंय, जेव्हा की लॅब, एव्हरीथिंग, डॉक्टर, डेंटिस्ट सगळ्यांचे एफर्ट बेस्ट होते. अल्टिमेटली 1 वर्षानंतर त्यांना लक्षात आलं की माहित नाही, आपण म्हणतो की मेंटली लक्षात येतात काही गोष्टी, आपल्याला रिअलाइज होतात. तर त्यांना लक्षात आलं की नाही, आपल्याला ही कवडी वापरायला पाहिजे किंवा हे दात वापरायला पाहिजेत, नाही तर त्याशिवाय आपल्याला जेवता येत नाहीये, खाता येत नाहीये. इव्हेंच्युअली आफ्टर 1 year ते पुन्हा डेंटिस्ट कडे गेले आणि त्यांनी ती कवडी, जे त्यांना प्रॉब्लेम्स होते, कुठे टोचत होती, कुठे वाटत होतं काय, ते सगळं सांगितलं. ते झाल्यानंतर नाव ही इज युजिंग इट. सो या सगळ्यामध्ये क्वेश्चन येतो की जे डेंटिस्ट ज्यांनी बनवून दिलं त्यांनी काही चूक केली होती का? नाही. द पीस वॉज ऍब्सोल्युटली सेम. सेकंड थिंग, त्यांनी काहीही काउन्सिलिंग मध्ये कसर सोडली होती का? तर नाही. डेफिनेटली त्यांनी, कुठलाही चांगला डेंटिस्ट असेल तो पहिल्यांदा पेशंटला सांगतो की त्याला काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ती त्यांच्यावर ट्रीटमेंट लादली गेली होती का? तर त्या ऍज अ पर्सनच्या मेंटॅलिटीवरती जेव्हा त्यांना पटत नाहीये की त्यांना त्या गोष्टीची गरज का आहे, ती लादली गेली होती. आणि जी ट्रीटमेंट असेल, आपल्या घरच्यांना वाटतं छान, म्हाताऱ्या वयातल्या लोकांना, म्हणजे म्हाताऱ्या आजोबांना, आजी आजोबांना दात असावेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण अल्टिमेटली हे सगळं त्यांच्या मानसिकतेवर असतं. कारण तोपर्यंत त्यांचं म्हातारपण हे दुसरं बालपण, तर तेपर्यंत त्यांच्या डोक्यात फिक्स झालेलं असतं की मला हे नकोय. तर तुम्ही कितीही सोन्याचं जरी आणून दिलं तरी ते ऍब्सोल्युटली वापरणार नाही. त्यामुळे लेट मी ऍडवाइस यू, द न्यू बिगिनर डेंटिस्ट, और जे कोणते रिलेटिव्ह आहेत की ज्यांना कवडी किंवा अशा प्रकारचे जे काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्या पेशंटला एक्सेप्टेड नाहीयेत आणि तुम्ही देताय, त्या ट्रीटमेंट्स देण्यासाठीचं आधीचं
त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. त्यांची पूर्ण मानसिकता असेल आणि त्यांना पूर्ण जर का मनापासून वाटत असेल की नाही मी हे वापरणार, काही काही वेळा मोटिवेशन पण कमी पडतं ऍक्च्युली, वापरणार असतील ते तरच आपण म्हणू शकतो ही ट्रीटमेंट त्यांच्यासाठी जास्त चांगली आहे. कारण वर्ष दीड वर्षानंतर आत्ता त्यांना ऍक्सेप्टन्स आलाय. सो असेही काही पेशंट्स असतात, त्यामुळे डॉक्टर्सनी कधी हार नाही मानली पाहिजे. त्यांनी असं विचार नाही केला पाहिजे, त्यांनी त्यांचे 110% बेस्ट दिलं पाहिजे. आणि लॅब वर्क असेल यामध्ये कुठेही परफेक्शनला किंवा कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही जर बेस्ट प्रोडक्ट दिलात, इव्हेंच्युअली द पेशंट विल ऑल्सो अंडरस्टँड अँड विल थिंक अबाउट इट.